मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की लॉ ऑफ अट्रॅक्शन एक्झॅक्टली कशा प्रकारे वर्क करत असते किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन कुठल्या गोष्टींवरती अवलंबून असते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. बऱ्याच लोकांच्या कंप्लेंट्स असतात की लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या भरपूर टेक्निक्स आम्ही यूज करतो पण त्यांचा आमच्या आयुष्यावरती काहीही परिणाम होत नाही. तर मित्रांनो, लॉ ऑफ अट्रॅक्शन ही फक्त टेक्निक वापरून किंवा वेगवेगळे त्याच्या अफर्मेशन्स वापरून ते काही सक्सेसफुल होत नाही. मित्रांनो, त्यासाठी आपल्या मनातील व्हायब्रेशन्स, आपल्या फ्रिक्वेन्सीज कशा प्रकारे ब्रह्मांडात जातात या गोष्टींवरतीही बरंच काही अवलंबून असतं. तेच आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, बऱ्याचदा काय होत असताना की आपण खूप साऱ्या टेक्निक वापरतो, अफर्मेशन्स वापरतो, परंतु ते आपण फक्त फिजिकली बोलत असतो. त्याचा आपण खऱ्या आयुष्यात काहीही वापर करत नाही. ते म्हणजे कसं की समजा तुम्ही एखादी टेक्निक वापरताय लॉ ऑफ अट्रॅक्शनची आणि त्यामध्ये तुम्ही एकदा वापरून दिवसभर सतत निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह गोष्टी स्वतःकडे अट्रॅक्ट करत असतात. त्यामुळे त्याचा परिणाम हा नेहमी निगेटिव्हच होतो. जेव्हा तुम्ही एखादी टेक्निक वापरता, जेव्हा तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करत असता, तेव्हा तुमच्या फ्रिक्वेन्सीज, तुमच्या व्हायब्रेशन देखील त्याच्यावरती परिणाम करत असतात. बऱ्याचदा काय होतं ना की आपण विचार करतो मला ह्या गोष्टीतून बाहेर पडायचंय, परंतु त्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आपली मेंटल कंडिशन सुद्धा तशी ठेवावी लागते. आपण बोलत असतो की नाही मला याच्यातून बाहेर पडायचंय, परंतु दिवसभर त्याच्या विरुद्ध विचार करत असतो की नाही मी याच्यातून कधी बाहेरच नाही पडू शकत किंवा मला ह्याच गोष्टींमध्ये माझं आयुष्य कायम अडकून राहणार आहे. नेहमी ह्या निगेटिव्ह गोष्टी आपण अट्रॅक्ट करत असतो. याचाही आपल्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निकवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट पडत असतो. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही कुठलेही लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक वापरतात, अफर्मेशन्स वापरतात, तेव्हा तुमच्या व्हायब्रेशन्स, तुमच्या फ्रिक्वेन्सीज सुद्धा तशा असल्या पाहिजे. बऱ्याचदा आपण मनातून खूप गोष्टी अशा निगेटिव्ह विचार करत असतो, म्हणजेच दुसऱ्यांबद्दल जेलसी असू दे, दुसऱ्यांबद्दल वाईट विचार असू दे, किंवा बऱ्याचदा काही लोक सक्सेसफुल होत असतात मग त्यांच्याबद्दल आपण निगेटिव्ह विचार करत असतो की हा माणूस माझ्या पुढे कसा चालला, मग मी का नाही करू शकत. ह्या गोष्टी सुद्धा तुमच्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निकच्या वरती निगेटिव्ह इम्पॅक्ट पाडत असतात आणि हेच आपल्या लक्षात येत नाही. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की ब्रह्मांड हा तुमच्या फ्रिक्वेन्सीज आणि तुमच्या व्हायब्रेशन्स वरती काम करत असतो. जेव्हा तुमच्या व्हायब्रेशन्स, तुमच्या फ्रिक्वेन्सीज पॉझिटिव्ह असतात ना, तेव्हा तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनला स्पेशली टेक्निक वापरून पण अप्लाय करण्याची गरज पडत नसते. त्यामुळे तुमची थिंकिंग प्रोसेस काय आहे हे ही लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये खूप महत्वाचे असते. दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन अप्लाय करताना तुम्ही कायम त्या गोष्टीला दिवसभर तुमच्या आयुष्यात अप्लाय केलं पाहिजे. समजा तुम्ही एखाद्या आजाराबद्दल पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करताय, तर तुम्ही दिवसभर त्याच पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स मध्ये असले पाहिजे. आपण काय करतो, सकाळी उठल्यानंतर पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देतो, ते फक्त 10 मिनिट, त्यानंतर आपण पुन्हा त्याच विचारांमध्ये, पुन्हा त्याच गोष्टी, या सगळ्या गोष्टी आपण ऑटोमॅटिकली आपल्या आयुष्यात अट्रॅक्ट करत असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देतात तेव्हा त्या अफर्मेशन्स दिवसभरही तुमच्या मनात असू द्या किंवा तुम्हाला तसंच वागायचं आहे असं समजा. असं म्हटलं जातं की जी गोष्ट आपण इमॅजिन करतो, भलेही आज तुमच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स असतील, खूप कंडिशन फार काही चांगल्या नसतील, परंतु जर तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे आहे त्याचा जर विचार केला तर नक्कीच त्या हळूहळू अट्रॅक्ट होतात आणि तुम्हाला स्पेशली लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निकचीही कधी कधी गरज पडत नाही. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही टेक्निक वापरतात किंवा अफर्मेशन्स देतात तेव्हा त्याच्याबद्दल ॲटलिस्ट काही दिवस तरी नाटक करायला शिका. म्हणजे जेव्हा तुम्ही हळूहळू त्या गोष्टीबद्दल एक ॲक्शन म्हणा किंवा एक नाटक करत असतात तेव्हा ती गोष्ट ऑटोमॅटिकली घडायला लागते. असं म्हटलं जातं ना
की आपण काही गोष्टी जशा अट्रॅक्ट करू तसंच आपल्या आयुष्यात घडत असतात. त्यामुळे चांगला विचार करा, म्हणजे चांगल्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट होतील. तर मित्रांनो, लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या बद्दल जेव्हा आपण टेक्निक वापरतो आणि अफर्मेशन्स यूज करतो, तेव्हा ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुमचा माइंडसेट किंवा तुमचे विचारही पॉझिटिव्ह असले पाहिजे. फक्त तुम्ही अफर्मेशन्स वापरताय, टेक्निक वापरताय आणि काही दिवसातच म्हणताय की आम्हाला काही रिझल्ट येत नाहीये, तर असं नसतं मित्रांनो. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. जेव्हा तुम्ही ब्रह्मांडाकडे काही अफर्मेशन्स किंवा तुमचे पॉझिटिव्ह विचार पोहोचत असतात ना, तेव्हा ब्रह्मांडही त्या गोष्टीवरती काम करायला लागतो. तुमची स्वप्न जितकी मोठी असतील तितकाच वेळही ब्रह्मांड त्या स्वप्नांपर्यंत तुम्हाला पोहोचवण्यासाठी घेत असतो. त्यामुळे बऱ्याच लोकांच्या आयुष्यात लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक 1 वर्षाने किंवा 2 वर्षाने हे काम करतात. जसं त्या गोष्टीची वेळ असेल किंवा त्या गोष्टीला ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल हे सगळं प्लॅनिंग ब्रह्मांड तुमच्यासाठी करत असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही टेक्निक वापरता तेव्हा असं कधीही समजू नका आज टेक्निक वापरली आणि उद्या तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटेल, तर असं कधीही नसतं. बऱ्याच लोकांना याचे रिझल्ट 4-4, 5-5 वर्षांनी बघायला भेटतात. पण तुमच्यामध्ये तेवढं पेशन्स असले पाहिजे आणि तेवढा विश्वासही असला पाहिजे. त्यामुळे लॉ ऑफ अट्रॅक्शन हे मॅजिक आहे, परंतु ते लगेचच मिळालं पाहिजे अशी अपेक्षा तुम्ही करू नका. त्यासाठी पेशन्स ठेवा आणि तुमच्या स्वप्नांसाठी काम करा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.